रुसू नको पाटलाची जीवा पहाड राहणे तुला जपणार हाय रुसू पहाड राहणे तुला जपणार हाय ही पाटली नवा Once more! Once more! Once more! ही पाटली नवाय जीवा रुसू नको पाटलाची पाटली नवाय हाय रुसू नको पाटला. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे हा आपण अलाइट मोशन ऍप्लिकेशनवरून बनवणार आहोत. तर व्हिडिओ आजचा एकदम इंटरेस्टिंग आहे. व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा आणि मित्रांनो व्हिडिओ आजचा कंप्लीट बघा, तरच तुम्हाला प्रॉपर जे आहे ते समजणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट दोन्ही प्रोजेक्ट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे. तर या ठिकाणी मी बिटमार्क प्रोजेक्ट जो आहे हा इम्पोर्ट करून घेतलाय. ओके, आता यामध्ये जर मित्रांनो तुम्ही बघितलं तर तुम्हाला अशा प्रकारे हा प्रोजेक्ट जो आहे तो दिसणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला चेंजेस काय काय करायचे ते तुम्हाला पुढे मी सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर इथं हा जर फोटो आहे हा जर नसेल तर इथं जर मी डिलीट करतो, हा नसेल तर तुम्ही प्लस वरती क्लिक करून जे मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्या मटेरियलमध्ये तुम्हाला हा फोटो जो आहे हा फोटो भेटून जाईल. ओके, म्हणजे बॅकग्राऊंड फोटो भेटून जाईल. ऍड करून 3 डॉट वरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचंय आणि जिथपर्यंत हा ग्रुप आहे आपला 2 सेकंदपर्यंत तिथपर्यंत इमेजेसला आपण अशा प्रकारे वाढवून घ्यायचंय. लॉंग प्रेस करून याला बॅकग्राऊंडला घ्यायचं. ओके, आता बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर हा जो 1 नंबरचा ग्रुप आहे हा सोडायचा आहे. तर 2 नंबरचा जे 2 सेकंदानंतर बीट आहे त्या ठिकाणी प्लस वरती क्लिक करून मीडियामध्ये जायचंय. मीडियामध्ये गेल्यानंतर एक फोटो या ठिकाणी आपण ऍड करून 3 डॉट वरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा आहे. ओके, आता कट केल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही जे पुढचे आपले इथं बघू शकता 1 2 3 आणि 4 हे 4 इमेजेस आहेत. तर इथं आपण इमेजेस ऍड करून घ्यायचे आहेत. पण ते इमेजेस ऍड करताना आपल्याला प्लस वरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इमेजेस आपल्याला ऍड करायचं आहे आणि त्याला आपण लहान करून घ्यायचं आहे. ओके, आता इथं बघू शकता विड्थ मी जवळपास जे आहे ते 750 ठेवलेले. 750 विड्थ आहे आपली आणि हाईट जे आहे ते 938 आहे. त्याचबरोबर इथं खाली जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला हा एक ऑप्शन बघायला भेटेल. यावरती तुम्हाला क्लिक करायचं. एक्स ॲक्सिस याचा जो आहे हा तुम्ही -1.9 करायचा आहे आणि वाय ॲक्सिस जो आहे हा वाय ॲक्सिस जो आहे तो इथून जवळपास 2 सेकंदाच्या -2.1 च्या आसपास ठेवायचा. ओके, आता हे प्रत्येक वेळी करायला लागणार आपल्याला. त्याऐवजी आपण काय करायचंय, याला बरोबर आपण 5 सेकंदापर्यंत वाढवायचंय आणि यावरती क्लिक करून बॉर्डर आणि शॅडो मध्ये जायचंय. याची स्ट्रोक इनेबल करून याला जवळपास 20 स्ट्रोक द्यायचे आणि कलर याचा व्हाईट ठेवायचा आहे. ओके, व्हाईट कलर ठेवलेला आहे आणि आता काय करायचंय आपल्याला या प्रत्येक बीटमध्ये जाऊन प्रत्येक इमेजेसला अशा प्रकारे स्प्लिट करायचं, म्हणजे 4 पार्टमध्ये डिवाइड होईल. ओके, आता दुसऱ्या इमेजेसवरती क्लिक करायचंय आणि जस्ट फोटो आपण रिप्लेस मारायचंय. ओके, म्हणजे काय होईल आपल्याला प्रत्येक वेळी ती तिरकी सेटिंग जी होती ती करायची गरज नाही. एका ट्रायमध्ये आपण जे आहे ते प्रत्येक वेळी इमेजेस चेंज करू शकतो. ठीक आहे, तर आता हे 4ही फोटो जे आहेत हे मी अशा प्रकारे इथून रिप्लेस करून घेतलेले आहेत. ओके, इथे मी रिप्लेस करतो. वेगवेगळे फोटोज अप्लाय केलेले आहेत आपण. आता 4 रिप्लेस केल्यानंतर परत या ठिकाणी 5 सेकंदावरती यायचंय, प्लस वरती क्लिक करून मीडियामध्ये जायचंय आणि पुन्हा या ठिकाणी एकच फोटो आपण ऍड करायचा. ओके, फोटो ऍड करून 3 डॉट वरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट याचा वाढवायचा थोडासा आणि त्यानंतर आता हे जे 4 इमेजेस आपण ऍड केले होते तिथे यायचे, प्लस वरती क्लिक करून मीडियामध्ये जायचंय. मीडियामध्ये गेल्यानंतर इथे एक हार्ट व्हिडिओ आहे. तर हा हार्ट व्हिडिओ जो आहे तो आपण इथे ऍड करायचा आहे आणि याचा एक्स्ट्रा पार्ट इथून आपण रिमूव्ह करायचा आहे. लॉंग प्रेस करायचं, याला पूर्णपणे बॅकग्राऊंडला घ्यायचं आपण. ठीक आहे, याच्या बॅकग्राऊंडला बघू शकता अशा प्रकारे हे दिसत आहे. याला ऑडिओ असेल तर ऑडिओ इथून म्यूट करा. बघू शकताय प्रॉपर अशा प्रकारे हे दिसत आहे. आता या ठिकाणी पुढे आल्यानंतर इथे ग्रुप आहे आणि ग्रुपच्या पुढे इमेजेस आहेत आणि ग्रुपच्या नंतर जो इमेजेस आहे इथून पुढे आपल्याला काय करायचं, प्लस वरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं, एक फोटो ऍड करायचा, 3 डॉट वरून याला फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचंय. त्यानंतर याला आपण डुप्लिकेट करायचंय. ओके, याला आपण जे आहे ते डुप्लिकेट केलेलं आहे आणि डुप्लिकेट केल्यानंतर याची साईज आपण कमी करायची. साईज जवळपास मगाशी जसे मी बोललो तसे आपल्याला विड्थ याची 750 ठेवायचे.
ओके, तर इथं मी 750 विड्थ जे आहे ही 750 विड्थ केलेले. आणि त्यानंतर आता इथं बघू शकता इमेजेस तुम्हाला अशा प्रकारे हा दिसतोय. त्याला बरोबर आपण सेंटरला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं. ओके, हा सेंटर आहे. आता हे जे आहे ते इथं बरोबर बघू शकताय डबल बीट या ठिकाणी मी दिलेले. तर या डबल बीटपर्यंत दोन्ही लेअर वाढवून घ्यायचे. दोन्ही लेअर डबल बीटपर्यंत वाढवल्यानंतर बॅकग्राऊंडची लेअर आहे त्याला ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन इथं आपण 20% ठेवायचं आहे. ओके, 20% ठेवलेलं आहे मी. आणि हे जे वरची लेअर आहे या वरच्या लेअरला आपण आहे असं ठेवायचं आहे आणि बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन फक्त स्ट्रोक इनेबल करायचं आहे. ओके, आणि स्ट्रोकचा कलर ब्लॅकच ठेवायचा आहे. आता बॅकग्राऊंडचा जो इमेजेस आहे यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि इथं तुम्ही काय करायचं आहे अदर्स नावाचं एक ऑप्शन भेटेल. यावरती येऊन कलर रिमॅप RGB सिलेक्ट करायचं आहे आणि इथं तुम्ही बी आहे तिथं फक्त G सिलेक्ट करायचं आहे आणि इथं G आहे तिथं Y सिलेक्ट करायचं. ओके, ठीक आहे, इथं Y सिलेक्ट केलेलं आहे आणि इथं G सिलेक्ट केलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे हा कलर कॉम्बिनेशन होऊन जाईल टील अँड ऑरेंज टाईप. ओके, आता याला प्रत्येक ठिकाणी येऊन आपण स्प्लिट करायचं आहे. पहिल्यांदा बॅकग्राऊंडचं स्प्लिट करायचं आहे, नंतर वरच्या बाजूचं स्प्लिट करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हे जेवढे आहेत सगळे आपण स्प्लिट करायचे. लक्षात ठेवा आधी बॅकग्राऊंडचं स्प्लिट करायचं नंतर वरचं, तरच हे प्रॉपर जे आहे ते होईल. नाही तर काय होईल तुमचा बॅकग्राऊंडचा फोटो वर येईल आणि वरचं खाली. आता बॅकग्राऊंडचं जे आहे हे फोटो आपण इथून रिप्लेस करायचे. ठीक आहे, आता इथे 2 नंबरचा फोटो आहे. 2 नंबरच्या फोटोला येऊन हा मी फोटो जर ॲड केला तर वरती देखील आपण हाच फोटो ॲड करायचा. तर मी पटकन जे आहे ते अशा प्रकारे पुढचे 5 इमेजेस ॲड करून घेतो. मित्रांनो आता हे ॲड केल्यानंतर मी आता प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आणि प्रत्येक बीटमध्ये आता एक एक फोटो ॲड करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. ओके, जेवढे आता फोटोज आपले ॲड करायचे राहिलेले आहेत ते एक एक फोटो आपण ॲड करायचे आणि ॲड करून प्रॉपर सेट करायचे आणि एक्स्ट्रा पार्ट याचा रिमूव्ह करायचा. तर जेवढे बीट्स आहेत आपल्याकडे, ठीक आहे, जेवढे आता बीट पुढे शिल्लक राहिलेले आहेत त्या प्रत्येक बीटमध्ये हेच फोटो आपण ॲड करायचे. तर मी पटकन ॲड करतो. तोपर्यंत मित्रांनो जर या व्हिडिओला तुम्ही लाईक केला नसेल अजून देखील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगत चला की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती बघायला आवडेल. सो आपण त्या सॉन्गवरती किंवा त्या टॉपिकवरती व्हिडिओ नक्की बनवू. तर त्यामुळे आपल्याला कमेंट नक्की करत चला. एक्स्ट्रा पार्ट इथं मी कट करत आलेले 2 फोटो राहिलेले आहेत. हे दोन्ही फोटो आपण अशा प्रकारे एक एक करून ॲड करून घेतलेले आहेत. ओके, आता मित्रांनो हे जे आहेत फोटो हे फोटो आपण ॲड केल्यानंतर आपला पुढची स्टेप आहे ते आपल्याला ग्रुप एडिट करायचे. ओके, आता ग्रुप एडिट करण्यासाठी बघा सगळ्यात पहिल्यांदा या ग्रुपवरती यायचं आहे. या ग्रुपवरती आल्यानंतर इथं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर इथं रेक्टँगल आणि त्याच्यावर इमेज आहे तर इमेजमध्ये यायचं आहे आणि इमेजमध्ये आल्यानंतर कुठलाही एक फोटो या ठिकाणी तुम्ही रिप्लेस करायचा आहे. इथं प्लसवरती क्लिक करायचं, फोटो रिप्लेस होईल. बॅक यायचं आहे. आता बघू शकता इथं अशा प्रकारे हा ग्रुप जो आहे हा ग्रुप आपल्याला दिसत आहे. ओके, अशा प्रकारे हा प्रॉपर असा ग्रुप आहे. आता इथं जो आपण वरती इमेजेस लावलेला आहे तशा प्रकारे आपल्याला इमेजेस लावायचं आहे. तर काय करायचं जो वरती आपण इमेजेस लावला होता तोच इमेजेस आपण बॅकग्राऊंडला लावायचा आहे. तर त्यासाठी इथे एक्स्ट्रा पार्ट वाढवायचा आहे. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून असा सेट करायचे आणि याला जे आहे ते आपण मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन ओके याला आपण लॉंग प्रेस करून याच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्ट्समध्ये जाऊन पहिला इफेक्ट द्यायचा आहे आपण. इथं जर तुम्ही सर्च केलं वर किंवा कलर अँड लाईटमध्ये आला तर कलर अँड लाईटमध्ये आल्यानंतर तुम्हाला यात सॅच्युरेशन नावाचा एक इफेक्ट दिसेल. ठीक आहे, सॅच्युरेशनमध्ये यायचं आहे. सॅच्युरेशन याचं पूर्णपणे मायनस करायचं आहे. त्याचबरोबर ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि ब्लरमध्ये यायचं आहे आणि बॉक्स ब्लर इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. ओके, बॉक्स ब्लरची थोडीशी स्ट्रेंथ कमी ठेवा जेणेकरून जे आहे ते आपल्याला फेस वगैरे ओळखलं पाहिजे. की 0.26 ठेवलेलं आहे मी आणि नंतर याची थोडीशी अल्फा ऑपेसिटी कमी करायची. ओके, जवळपास 35 किंवा 30 ठेवली तर चालेल. अशा प्रकारे हे इफेक्ट अप्लाय करायचं. ओके, आता स्टार्टचा आपल्याला ग्रुप एडिट करायचं. स्टार्टच्या ग्रुपवरती आल्यानंतर एडिट ग्रुपमध्ये यायचे. पहिल्यांदा तर हे जेवढं ऑफ आहे ते सगळं ऑन करायचं. ठीक आहे, आता ऑन केल्यानंतर ग्रुप अँड मास्क आहे त्यावरती जाऊन परत एडिट ग्रुपमध्ये जायचंय आणि इथं आपल्याला 2 इमेजेस ॲड करायचे आहेत. ओके, इथं जे आहेत ते आपण 2 इमेजेस ॲड करून घेणार आहोत. तर पहिला इमेजेस जो आहे तो आपण इथं ॲड करून घेऊया. तर हा पहिला इमेजेस आहे गाण्याचा तर तो ॲड केलेला आहे आपण आणि पुढे यायचं आहे पुढच्या इमेजेसवरती आपण दुसरा इमेजेस ॲड करून घ्यायचा. ओके, तर इथं जे आहे ते मी आपला दुसरा इमेजेस होता हा दुसरा इमेजेस ॲड करून घेतो. तर दुसरा इमेजेस आपण ॲड केलेला आहे. आता मित्रांनो जर बघितलं तुम्ही तर
प्रॉपररित्या अशा प्रकारे दिसत आहे. थोडंसं याला ॲडजस्टमेंट करू शकताय झूम वगैरे करून. क्लिअर फेस दिसायला पाहिजे अशा प्रकारे. बॅक यायचं आहे. आता हा ग्रुप एकदा बघा तुम्ही कशा प्रकारे दिसत आहे. ओके, आता हा ग्रुप दिसत आहे. त्यानंतर आपल्याला आता इफेक्ट यावरती अप्लाय करायचे. ठीक आहे, तर यावरती इफेक्ट अप्लाय करण्यासाठी बॅक यायचं आहे. शेक इफेक्टची जी प्रीसेट आहे त्या प्रीसेटमध्ये यायचं आहे. तर शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये आल्यानंतर 2 नंबरचं इफेक्ट पहिल्यांदा कॉपी करायचं. 2 नंबरचं इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्याला यायचं व्हिडिओमध्ये. आपल्या व्हिडिओमध्ये आल्यानंतर या ठिकाणी ज्या आपण लास्टला इमेजेस फुल स्क्रीनवरती 14 सेकंदाच्या नंतर ॲड केलेत त्या सगळ्या इमेजेसना आपण हा इफेक्ट द्यायचा. सॉरी, त्याला नाही द्यायचा आपण हा इफेक्ट. तर इथे हे डबल जे ॲड केलेले आहेत त्यातील वरच्या इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करत जायचं. ठीक आहे, जसं की अशा प्रकारे हा इफेक्ट आहे. तर जेवढे आहेत त्या सगळ्यांना आपण हा इफेक्ट द्यायचा आहे. ठीक आहे, 4 आहेत तर 4ला हा इफेक्ट आपण देऊया. 4ला इफेक्ट आपण दिलेला आहे. त्यानंतर बॅक यायचं, शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरला यायचं. प्रीसेट लेअरमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला आणखीन एक इफेक्ट बघायला भेटेल 3 नंबरच्या लेअरचा. तर तो इथून कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघू शकताय इथं आपल्याला एक पूर्ण स्क्रीनवरती एक इमेजेस आहे त्याला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा इफेक्ट याला आपण पेस्ट केलेला आहे. त्यानंतर बॅक यायचं, परत शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचं. शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये आल्यानंतर इथे 4 नंबरला एक इफेक्ट आहे बघू शकता अशा प्रकारचा आहे. तर हा इथं कॉपी करून घ्यायचा, लास्टचा इफेक्ट आहे हा. कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय जे आपण हे 4 इफेक्ट पेस्ट करून पुढचे जे इमेजेस राहिलेले आहेत त्या सगळ्या इमेजेसना हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. ओके, तर बघू शकताय जेवढे इमेजेस आहेत सगळ्यांना मी हा इफेक्ट पेस्ट करत आलेलो आहे. तर या टाईपमध्ये आपण सगळ्या इमेजेसना हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा एंडपर्यंत. ओके, आता हे एंडपर्यंत इफेक्ट पेस्ट केल्यानंतर पुन्हा आपल्याला यायचं आपल्या शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये. ओके, इथे मी हे पेस्ट करून घेतलेले आहेत सगळे इफेक्ट. आता शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचं आहे. शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये आल्यानंतर आपल्याला यामध्ये आता 1 नंबरचाच इफेक्ट राहिलेला आहे. तर हा 1 नंबरचा इफेक्ट इथून आपण कॉपी करून घ्यायचं. इथून आपण हा इफेक्ट कॉपी केलेला आहे. कॉपी केल्यानंतर आपण यायचं आपल्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, इथं व्हिडिओमध्ये आल्यानंतर जो इथं बघू शकताय हे इमेजेस आहेत आणि जो इथं आपण हा इमेजेस आहे 2 नंबरचा त्याला इफेक्ट हा पेस्ट करायचा. ओके, एकदम सिम्पल असा हा इफेक्ट आहे. आणि आता इफेक्ट या ग्रुपवरती यायचं, इफेक्ट्समध्ये जाऊन ही लेअर इफेक्टची कॉपी करायची आणि हे 3 खालचे इफेक्ट काढून टाकायचे. ओके, हे 3 इफेक्ट काढून टाकलेले आहेत. आणि इथं आता 4 इमेज जे राहिलेले आहेत यांना पहिल्यांदा हा इफेक्ट पेस्ट करून हा मोशन ब्लर काढायचा आणि हे 3 ऑन करायचे. नंतर हा इफेक्ट कॉपी करायचा. हाच इफेक्ट पुढच्या सगळ्या लेअरला आपण पेस्ट करायचा. अशा प्रकारे हा इफेक्ट दिसेल. तर हा पेस्ट केलेला आहे मी 4लाही. आता पेस्ट केल्यानंतर यावरती आपल्याला जे आहे ते इमोजी आणि जो आपला PNG आहे तो ॲड करायचा. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. पहिल्यांदा हा PNG ॲड करायचा. PNG इथं मी वरती सेट करतोय. याला थोडंसं आपण रोटेशनमध्ये जायचं आहे आणि 15 डिग्रीमध्ये रोटेट करायचं आपल्याला. ओके, 15 डिग्रीमध्ये मी रोटेट केलेलं आहे. याला इथं अशा प्रकारे सेट करायचं आहे आणि त्याचबरोबर प्लसवरती क्लिक करायचं. इथं तुम्हाला 2 PNG दिलेले आहेत मी पाटलींचे. तर व्हाईट ठेवू शकता किंवा असा कलरफुल ठेवू शकता. याला देखील आपण 15 डिग्रीमध्येच रोटेट करायचं आहे. ओके, 15 डिग्रीमध्ये रोटेट केलेला आहे. साईज याची कमी करू थोडे आपण आणि तो वरती अशा प्रकारे प्रॉपररित्या सेट करायचं. ठीक आहे, सेट केल्यानंतर याला नंतर मग तुम्ही थोडासा शॅडो देऊ शकताय. जर उठून दिसत नसेल इमेजेस तर थोडा शॅडो द्या. दोन्हीलाही सिलेक्ट करायचं आहे. एंडपर्यंत जायचं आहे. एंडपर्यंत जाऊन अशा प्रकारे सेट करायचं आहे. ओके, अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ रेडी झालेला आहे. जस्ट आता शेअर ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपण आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.